पाटील मेन पंच पाहायला मिळतात, तर स्क्वेअर लेग पंच आज सय्यद पाटील दोन पंचांच्या माध्यमातून ही स्पर्धा किंवा आज यशस्वी होताना पाहायला मिळेल। तर आज आमच्या समवेत गुणलेखकाचं काम करत असताना सलग 4 दिवस अमर म्हात्रे आज आमच्या सोबत जोडले गेलेत। सुपर 6 ची स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या सुपर 6 मध्ये आज मोहा कोलीवाडा विपक्ष भूषण स्पोर्ट आविडा केगाव असा पहिला सामना ठीक घड्याला मध्ये ठीक घड्याळामध्ये 10:31 होत्यात आणि पहिला चेंडू गोलंदाजा पडला जातोय। पराग डुंगीकरचा हा पहिला चेंडू लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना पहिल्या चेंडूवर प्रॉपर फटका आला आणि चेंडूवर मिळतील 4 धावा। धावा दापाटा लागल्या गेल्यात। अनिकेत कोळी अफलातून दर्जाची फलंदाजी करतोय। पुढील चेंडू यावेळी कमबॅक करून दिले गोलंदाज पराग डुंगीकरनं। पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आल्या होत्या आणि तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय। आपण अनिकेत कोळी या फलंदाजाला पाहतोय। बामणडुंगरीच्या मैदानामध्ये याच खेळाडूच्या नावावर स्वप्नातली पहिली बाई अनिकेत कोळी या फलंदाजाला मिळाली होती आणि हा फलंदाज आता अफलातून दर्जाची फलंदाजी करतोय। शेवटची अजूनही 3 चेंडू बाकी आहेत। पराग डुंगीकरचा पुढील चेंडू लोवर फुल टॉस होता, यावेळी खेळून काढलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे चौकारा करता। बारा धावा 10 पट्टा लागल्या गेल्यात। 2 फेब्रुवारी या दिवसाची संपूर्ण क्रीडा रसिक वाट पाहत होता आणि तोच आज दिवस उजाडलाय। पुढील चेंडू यावेळी चांगला प्रॉपर टायमिंग जमलाय। वाईडिश लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत। चेंडूवर मिळाले जाते एकेरी धाव, जिथं चांगली फेकी झालाय आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 13 धावा। 2 फेब्रुवारी वार मंगळवार या दिवसाला आज रायगड प्रीमियर लीग सर्वात मोठी स्पर्धा कसलखंडच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। रायगड विपक्ष ठाणे आज एक चर्चेचा सामना, सर्वांच्या ओठांवर हेच नाव असेल आज रायगड जिंकावा असं प्रत्येक रायगड वासियाला वाटतंय आणि आज नक्कीच रायगड संघाला आपण इथून शुभेच्छा देऊया। पुढील चेंडू लोवर फुल टॉस होता। 80पेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। जिथे क्षेत्ररक्षक आलेत चेंडू पकडला जातोय, तद्वर या चेंडूवर मिळाल्या जातात 2 धावा आणि 2 धावेनिशी 6 चेंडूंचा खेळ झालाय। 6 चेंडूंचा खेळतो असताना पहिल्या षटकामध्ये धावपट्टा धावा पाहायला मिळतात बिनबाद 15। पहिले षटक इथं समाप्त होते। 15 धावा दापडा लागल्या गेल्यात। रविवारच्या दिवसामध्ये वहालच्या मैदानामध्ये माझा आवडता खेळाडू उल्केश कोळी या खेळाडूनं 15 चेंडूमध्ये 55 धावा कुठल्यात अर्धशतकी खेळी। यस
तुला सुद्धा शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी आहे डावकरी हाताचा एक उल्केश कोहली हा फलंदाज. त्याची खेळी खरं तर सातत्याने आम्ही विश्वच्या मैदानात पाहिली होती. अफलातून त्याची फलंदाजी केली. उल्केश तुझ्या संघाला सुद्धा मी शुभेच्छा देतोय. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे जिथे गोलंदाज कित्येक वर्ष या गोलंदाजाचं खरं तर नाव या क्रिकेट जगला पटलावर अगदी सिंहासनावर घेतलं जाते असा गोलंदाज प्रफुल्ल ठाकूर हा गोलंदाज दाखल झालाय. पहिला चेंडू यावेळी फटका फासला गेलाय. तिथं क्षेत्ररक्षक झेल खाली होता पण झेल त्याच्या आवाक्यामध्ये होता. या झेल सुटल्यानंतर मिळाले जाते एकेरी धाविनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या 16 धावा. प्रफुल्ल ठाकूर या खेळाडूबद्दल जेवढं म्हणावं तेवढे शब्द कमी आहेत. कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावर ज्या खेळाडूंना भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जादुई गोलंदाजी करत असताना नाचवलंय असा गोलंदाज अर्थातच प्रफुल्ल ठाकूर. त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धा नव्हता ना ते या खेळाडूच्या घरासमोर बाईकचा शोरूम पाहायला मिळाला असता. असा प्रफुल्ल ठाकूर मैदानात दाखल झालाय. पुढील चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा होता पण यावेळेचा चेंडू अचूक टप्प्यावर फेकला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रफुल्ल ठाकूरची. सातत्याने या मैदानामध्ये या गोलंदाजांना जर विचार केले तर आतापर्यंत 4 षटकं फेकलीत आणि खूप कमी धावा खर्च केल्यात या प्रफुल्लना. पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्याकडे अनुभव काय आहे याचं प्रत्युत्तर दिलं जातंय. मित्रांनो एवढंच सांगेन या खेळाडूबद्दल. या खेळाडूला आकाश तारेकर, समर्थ कडू, विश्वजित ठाकूर असे मोठमोठे खेळाडू या खेळाडूला फॉलो करतात आणि याच्याकडूनच क्रिकेट शिकलेत हे सांगताना आम्हाला सुद्धा अभिमान वाटतंय. आणि आज उरणचा हा गोलंदाज प्रफुल्ल ठाकूर रायगडमधून कित्येक वेळा नेतृत्व केलं. यावेळी मात्र प्रफुल्ल ठाकूर हल्ला चढवला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क 6 धावा करता. प्रफुल्ल सुद्धा या फटक्याकडे पाहतच बसला कारण फटका मारला होता सागर कोहलीनं. यावेळच्या चेंडूवर प्रहार केलाय पण फटका फसला जातोय. झेल खाली क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 100% अफोर्ड तरी काय असतं याचं उत्तर दिलं जात आहे. अफलातून दर्जाचा झेल टिपला जातोय. कॅच ऑफ द मॅच या स्पर्धेतील म्हणूया क्षेत्ररक्षक आहेत विपुल ठाकूर. क्या बात आहे. यस डीजे मास्टर. योगदान देणं हे फार महत्वाचं असतं आणि ते योगदान देत असताना विपुल ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. क्या बात आहे विपुल. शंभर टक्के योगदान देताना आपल्याला पाहायला मिळाले विपुल ठाकूर. विपुल ठाकूरचं आज कौतुक करावं तेवढं कमी. आपला तो दर्जाचा झेल टिपलाय. आज हा झेल संपूर्ण मी म्हणेन प्रत्येक तरुणाच्या स्टेटसला दिसला जाईल हेच म्हणेन. व्हॉट्सअपच्या स्टेटसला तुमच्या महत्त्व नाही. समाजामध्ये तुमचं काय स्टेटस आहे याला फार महत्त्व आहे. तुमच्या स्टेटसला किती व्ह्यू मिळतात हे महत्त्वाचं नसतं तर तुमचा समाजामध्ये काय स्टेटस आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि या समाजामध्ये असलेलं स्टेटस अर्थात या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनुप पाटील यांचे इथं आगमन झालंय. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये.
न्यूयॉर्क क्रिकेट क्लब झाशी व किंग ग्रुप झाशी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय आणि या स्पर्धेचे अजून एक प्रमुख आयोजक संदीप अनंत ठाकूर शिवशंभो ट्रान्सपोर्ट जे सर्वा संदीप शेठ ठाकूर यांचं इथं आगमन झालंय. गोलंदाज दाखल होत आहेत. 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडूचा खेळ होत असताना धावपट्टा धावा लागल्या गेल्यात. एक बाद 22 धावा. गोलंदाज दाखल झालेत. विपुल ठाकूर हा गोलंदाज दाखल झालाय. 22 धावा. 23 झाल्यात माफी असावी. 23 धावा. तुमचं लक्ष होतं का? आम्ही पाहत होतो तुमचं 100% लक्ष आहे. मोहा कोलवडे संघ एवढी चांगला फटका पाहायला मिळतोय. फटक्यावर मिळाले जाते फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 24 धावा धापड्या लागल्या गेल्यात. धापडा लागत असताना गोलंदाज विपुल ठाकूर ज्यानं हा या स्पर्धेतील निमणेना कॅच ऑफ द डे उत्तम दर्जाचा झेल टिपलाय. थेट लॉंग ऑन पासून ते शॉर्ट लॉंग ऑन पर्यंत येऊन तो झेल टिपणं एवढं सोपं नव्हतं. जेवढे आपल्या नजरेला सोपं वाटते तेवढं सोपं नव्हतं. मैदानामध्ये उतरत असताना ज्या पद्धतीनं यांना 100% अपोर्ट दिले विपुलचं कौतुक केलं जाईल. उल्केससाठी हा चेंडू पंचांचा इशारा आलाय. दॅट इज अ वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. आपण हा चेंडू पाहतोय. डिलिव्हरी केला होता. निगेटिव्ह डिलिव्हरी आहे आणि या चेंडूवर मिळाल्या जातात स्वरित्या एकेरी धाव. 25 धावा धापटा लागल्या गेल्यात. चांगला फटका आहे उल्केशचा पण यावेळी झेल सुटला जातोय. यंदाच्या वर्षामध्ये मोहा कोलीवाडा संघाचा अपकमिंग स्टार उल्केश कोहली उल्केश कोहलीचा झेल सुटला जातोय. आम्ही तुम्ही सर्व असं साक्षीदार आहात. अशी झेल सुटल्यानंतर ज्या फलंदाजाने विध्वंसक फलंदाजी केली असे बरेच सारे फलंदाज या मैदानामध्ये पाहायला मिळालेत आणि यावेळी उल्केशचा झेल सुटल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर काय पाहायला मिळेल. काल जसे चांबारलीच्या क्षेत्ररक्षकानं 2 झेल सोडले होते वाघेलवाड्याच्या फलंदाजांचं आणि त्यानंतर चांबारली संघ इथून पराभूत झाला होता. पण यावेळी पुन्हा एकदा बॅकअप चांगलं दिलं जातं. या चेंडूवर मिळाल्या जातात 2 धावा आणि 2 धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 28 धावा 28 रन्स. धापटावर लागल्या गेल्यात. चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला जिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. या चेंडूवर किती धावा मिळाल्या जातील शेवटच्या क्षणापर्यंत चांगली फेकी झाली. या चेंडूवर मिळाल्या गेल्यात 2 धावा आणि 2 धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 30 धावा आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं आपण क्षेत्ररक्षण करतायत. केगाव आवेडा हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. भूषण स्पोर्ट केगाव आवेडा हा संघ मैदानामध्ये खेळतोय जिथं सुपर 6चा सामना आहे. एक सामना जिंकल्यानंतर एका ट्रॉफीच्या आपण मानकरी होणार आहोत हे प्रत्येक संघाला माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने आज सर्व संघ खेळतात. पुढील चेंडू चांगला फटका आहे. प्रॉपर कनेक्ट केला जातोय. मिडल ऑफ द बॅट चेंडूवर मिळतील. पंचांचा इशारा आलाय. दॅट इज अ 4 रन्स.
हॅलो. न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जासई आयोजित आपण ही स्पर्धा पाहताय. आज सुपर सिक्सचा थरार जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. आज क्वालिफाय झालेल्या 6 संघांचा खेळ या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. पहिला सुपर सिक्सचा सामना रंगतो. एका बाजूला मोहा कोळीवाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला केगाव अवेडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तर केगाव संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र घेतलाय आणि मोहा कोळीवाडा संघाची आपण बॅटिंग पाहतोय. यावेळेस थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु गोलंदाज प्रफुल्ल ठाकूरचा हा बॉल मात्र निर्धाव निघतोय. पहिल्याच षटकामध्ये मात्र पराग मुंगीकरच्या 15 धावा आल्यानंतर प्रफुल्ल ठाकूरनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. फक्त 8च धावा दिल्या. त्या ओव्हरमध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेमध्ये. सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका मोहा कोळीवाडा टीमसाठी मात्र हा चौकार. करून 6 ओव्हरच्या मॅचेस ह्या रायगडमध्ये तरी पहिल्यांदाच या मैदानावरनं खेळवल्या आणि खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावेसे वाटतात न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जासई या संपूर्ण सगळ्या टीम्सला. नवतरण क्रिकेट क्लब असतील, विठ्ठल क्रिकेट क्लब जासई असेल, घरात 11 असेल, खंडोबा क्रिकेट क्लब जासई, सगळ्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिले. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल ठाकूर. इथे समोर दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑन कडे चाललाय. ती डीप फील्ड केला जाईपर्यंत फक्त एकच धाव, सिंगल धाव. यंदाच्या हंगामामध्ये मात्र अतिशय इन्फॉर्म असणारा बॅट्समन अनिकेत कोळी त्याच्या माध्यमातून बरीचशी अर्धशतकं आपण पाहिली. मोहा कोळीवाडा संघ म्हटला की मोठ्या संघांना मात्र पराभवाचे धक्के देणं. पहिल्यांदा क्रिंजल ट्रॉफी जिंकली, तिथे मात्र फायनलमध्ये दिघोडे संघाला पराभूत केलं. त्यानंतर स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक बामणडोंगरीची स्पर्धा जिंकली, तिथे फायनलमध्ये हनुमान कामोठे संघाला पराभूत केलं या संघानं. आणि इथे मात्र तोही सज्ज असेल केगाव संघाच्या विरोधामध्ये 2 हात करण्यासाठी. प्रफुल्ल ठाकूर यावेळेचा बॉल खूप चांगला फटका. बॉल अगदी चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. तर सुयश कोळीच्या बॅटमधून मात्र निघतोय हा षटकार. इथून मात्र शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. एक चौकार, एक षटकाराच्या मदतीनं 11 धावा पाहायला मिळाल्या. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. 45 रन्स. 4थं षटक सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच असल्यामुळं थोडा दमछाक तर होणार, कारण बऱ्याच वेळा आपल्या या खेळाडूंना खास करून सराव नसतो. स्लोवर वन करण्याचा प्रयत्न. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु कॅच मात्र सोडला जातोय. बॉल अगदी चाललाय थर्डमॅन सीमा रेषेच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल पिक करेपर्यंत सुयशनं मात्र धावून काढल्या तब्बल 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. प्रफुल्ल ठाकूरचं कौशल्य होतं इथे स्लोवर वन अटेम्प्ट करण्याचा आणि त्याच्या जाळ्यामध्ये तो बिलकुल फसला होता सुयश, परंतु खराब क्षेत्ररक्षण. मगाशी सुद्धा ज्यावेळेस मात्र मिडविकेट क्षेत्राकडे एक फटका लगावला होता, तिथे कोणत्या क्षेत्ररक्षकाने धावण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिथे चौकार पाहायला मिळाला होता. ज्यावेळेस मात्र विपुल ठाकूरची गोलंदाजी सुरू होती त्यावेळेस सुद्धा मी म्हणेन केगाव संघानं या गोष्टींकडे आता मात्र लक्ष द्यायला हवं. क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, हे सूत्र आहे क्रिकेटमध्ये आणि हे सूत्र आता मात्र कुठेतरी मागे पडतंय. जीवनदान दिलंय अशा बॅट्समनला जो कधीही आक्रमक होऊन अगदी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत असताना अनेक मैदानावर आम्ही त्याला पाहिलंय. 3 धावेनं स्ट्राईक. पुन्हा एकदा त्याच्याकडे गोलंदाजी मार्कवर विपुल ठाकूर येतोय. 3ऱ्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या या गोलंदाजानं. लेफ्ट अमोर द विकेटनं लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. इथे मात्र संधी निर्माण झाली आणि आता मात्र
पाहायला गेलं तर या जीवनदानाचा फायदा जास्त उचलता आला नाहीये. पुढच्याच बॉलवर मात्र तो सोप्पा झेल देऊन बाद होतोय. फलंदाज बाद. तर विपुल ठाकूरला मात्र पहिल्याच बॉलवर यश. चला पंचांना विनंती असेल लवकरात लवकर निर्णय घ्या. हा निवाडा तुमच्या कोर्टामध्ये आहे. हा न्याय तुम्हाला द्यायचा आहे.
तर या बॉलवर मात्र सुयश कोळीला पुन्हा मागे यावं लागणार आहे, कारण बाद असल्याचा निर्वाळा मात्र पंचांनी दिलाय. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 48 धावा, 48 रन्स. पहिलाच बॉल संपलाय 5व्या षटकामधील आणि पुन्हा एकदा सज्ज होईल तो विपुल ठाकूर. तर जोगेंद्र कोळी उल्केसाठी हा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निर्धाव चाललाय. 6 ओव्हरच्या मॅच म्हटली तर तुम्हाला निदान 65च्या आसपास पोहोचावं लागेल, कारण बराचसा वेळ असतो धावा चेस करण्यासाठी, प्लॅनिंग तुम्हाला करावी लागते. इथे मात्र अजून एक बॉल हवेमध्ये आहे अगदी लॉंग ऑफ कडे, आणि तिथे मात्र मिड ऑफ पर्यंतचं अंतर कापत मात्र हा झेल टिपलाय. सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद होतोय तो. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेला उल्केश कोळी सुद्धा परतलाय. पहिल्या 3 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये आतापर्यंत. 5व्या ओव्हरमध्ये 2 फलंदाज सुद्धा बाद झालेत ते विपुल ठाकूरच्या या षटकामध्ये. यावेळेचा हा फटका अगदी स्ट्रेट खेळलाय. लॉंग ऑनचा फिल्डर, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 49 धावा, 49. रन्स ही जोडी आपण पाहतो. एका बाजूला जोगेंद्र कोळी, दुसऱ्या बाजूला अजय कोळी. जोगेंद्र याच्यामध्ये क्षमता जरूर आहे, त्या क्षमतेनं आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये खेळ करावा लागेल. नवीन येणारा बॅट्समन अजयसाठी हा बॉल असेल. लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये, लॉंग ऑन कडे बॉल चालला, एकच जाब येत आहे. खूप चांगलं षटक मी तर म्हणेन. काय कमबॅक करून दिलं विपुल ठाकूरच्या या भन्नाट स्पेलनं. 2 फलंदाज सुद्धा बाद झाले आणि या सिंगलनं मात्र मोहा कोळीवाडा संघाचं अर्धशतक धाव फलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. लास्ट बॉल असेल 5व्या ओव्हरमधील. इथे मात्र बॅट्समन आउट होतोय. बॅटची कड लागली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं टिपलेला झेल, आणि हे षटक आता मात्र आपण म्हणूया जीव घेणं ठरले ते मोहा कोळीवाडा संघासाठी. कारण या ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाजांनी बाद होणं पसंत केलंय आणि 2च धावांचं हे षटक विपुल ठाकूरचं केगाव आवेडा संघाच्या दृष्टिकोनातून फारच लाभदायक ठरलंय. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 50 धावा. 10च्या सरासरीनं ही धावसंख्या चालू आहे, त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये निदान 10-12 धावा येणं फार गरजेचं आहे ते मोहा कोळीवाडा संघासाठी. खूप चांगलं वर्क या ओव्हरमध्ये. मात्र असं वाटत होतं 70च्या आसपास ही धावसंख्या जाईल, परंतु या धावसंख्येला रिस्ट्रिक्ट करण्याचं काम मात्र केलं ते विपुल ठाकूरनं. 2 ओव्हर्समध्ये त्यानं दिल्या फक्त 13 धावा आणि 4 महत्त्वपूर्ण बळी सुद्धा त्यानं मिळवलेत. अतिशय दर्जेदार कामगिरी गोलंदाजीमधून केले ती विपुल ठाकूरनं. शेवटच्या षटकाचा खेळ असेल, 6वं षटक, अंतिम षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर हर्षद ठाकूर. तर अजय कोळी आणि नवीन येणारा बॅट्समन प्रीतम कोळी
या जोडीला आता मात्र धावा उभाराव्या लागतील. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करावं लागेल. इथे चान्स जरूर होती. टप्प्याचा बॉल होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टाइम मात्र व्यवस्थित करता आला नाहीये. बॅट चिकट घेऊन बॉल मागे चाललाय. निर्धाव चेंडूची सांगत आहे. निर्धाव चेंडू जेवढे डॉट बॉलचे पर्सेंटेज आपण पाहिले मगासपासून या इनिंगच्या उत्तरार्धात हीच मी म्हणेन डोकेदुखी ठरले ती टीम मोहा कोळीवाडा संघासाठी. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. बॉल चालला अगदी डीप मिड विकेटला, परंतु तो झेलला जातोय अगदी सीमारेषेलगत. अजून एक बॅट्समन मात्र माघारी येईल. फलंदाज बाद. तर अजय कोळी पास झालाय. वाऱ्याच्या विरुद्ध हा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका खूप चांगला होता. डेफिनेटली हा षटकार गेला असता, परंतु वाऱ्याचा प्रवाह मात्र उलट्या बाजूला आहे. त्यामुळे हे सुद्धा चेक करणं फलंदाजांचं काम असतं. एकदा मैदानावर गेल्यानंतर बऱ्याच वेळा माती कचरा घेऊन उचलला जातो. वारा कोणत्या बाजूनी आहे. बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका. यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु इथे मात्र चेंडून गाठले सीमारेषा. अगदी निर्णायक क्षणाला मात्र मोहा कोळीवाडा संघासाठी हा एक दमदार चौकार. प्रीतम कोळीच्या बॅटमधून निघालेल्या या चौकारानं मात्र मोहा कोळीवाडा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलाय तो 54 या आकड्यावर. 54 रन्स. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ही आता मात्र धावसंख्या कशी वशी का होईना 60च्या आसपास मात्र लोटावी लागणार आहे ती या उर्वरित दोनही फलंदाजांना. उर्वरित चेंडूंमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. इथे मात्र लगेचच थोडासा डीप पॉइंटला फिल्डर तैनात केला जातोय. हर्षदचा हा बॉल यावेळेस मात्र मिडॉन कडे ढकललाय. पहिली धाव वेगाना बाउंड्री लाईन पासून फिल्डर येणार तोपर्यंत एकच धाव घेणं पसंत केलंय. दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असते. सिंगल धावेनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये आतापर्यंत 55 या आकड्यावर. 55 रन्स. 55 धावा. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन बॅट्समन आपण पाहतोय रणजित कोळीला. स्लोवर वन. यावेळेस मात्र फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला स्मार्ट क्रिकेट गोलंदाजाकडून. इथे त्याला माहिती होतं की फलंदाज आक्रमक होणार आणि अनएक्सपेक्टेड सरप्राइझिंग डिलिव्हरी मात्र त्याच्यासाठी. आणि रणजितला मात्र सुद्धा हा चेंडू थोडासा समजण्यामध्ये उशीर झाला आणि एक धाव मात्र मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. लास्ट बॉल असेल, शेवटचा चेंडू. यानंतर मात्र पहिले सत्र समाप्त होणार आहे. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळालाय. खूप चांगलं क्रिकेट आहे. चांगले फटके पाहायला मिळतात. या 2 चौकाराने मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं मात्र एक सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचण्याचं काम मात्र या फलंदाजानं केलं ते प्रीतम कोळीनं. आणि त्याच दिशेमध्ये पुन्हा एकदा पाहायला गेलं तर थोडंसं बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार आलाय. आणि फायनल टोटल आपल्यापर्यंत येते. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि अखेरीस मात्र 60 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 60 रन्स कंप्लीट. 61 धावांचं लक्ष्य केगाव अवेडा संघासमोर असणार आहे. काय घडणार या मॅच मध्ये, कशा पद्धतीने या धावा डिफेंड करणार मोहा कोळीवाडा संघ. यंदाच्या हंगामामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यांचं लक्ष वेधलं या संघानं. खूप दमदार परफॉर्मन्स केलाय. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण, खास करून जी युनिटी पाहिले सगळ्याच क्रीडा रसिकांनी मोहा कोळीवाडा संघाची ती कौतुकास पात्र आहे. त्यामुळं 10ची सरासरी इथून मात्र गाठायची आहे. तसं सोपं सुद्धा असेल आव्हान केगाव संघासाठी, परंतु या आव्हानाला आता मात्र तर मुरबी संघाचा संघनायक आणि वाघिवलाडा संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. मुरबी आणि वाघिवलाडा क्षणाचाही विलंब करू नका. आपण टॉससाठी संपर्क करा. वाघिवलाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मुरबी संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय. मुरबी संघ आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर उपस्थिती तरी दाखवा.
सुपर 6ची मॅचेस आहेत आणि आज सगळ्यांना रायगड ठाणे मॅच सुद्धा पाहायची आहे. त्यामुळे थोडंसं लवकरच आपल्याला हा सामने संपवायचे आहेत. आई तुझं मंदिर गो हॅलो. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब दासी व किंग ग्रुप दासी यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेतील मेगा फायनलचा दिवस आपण अनुभवतोय. सुरुवातीची 3 षटकं बी विपुल पाटील चिरले गावठाण आपल्यापर्यंत धावतं समालोचना पोहोचवतोय. जिथं सामना चालू आहे मोहा कोलीवाडा विपक्ष भूषण स्पोर्ट केगाव आवेडा. पहिला चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फर्स्ट लीगमध्ये फार चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू अडवलाय गेलाय. वेग ठाकूर आपण फलंदाज पाहतोय. ऑन स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईक एंडला हर्षद ठाकूर. अतिशय चांगली हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला मोहा कोलीवाडा यंदाच्या वर्षामध्ये फुल फॉर्म मध्ये हा संघ पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू चांगला आहे. कव्हर पॉईंटच्या डोक्यावर खेळून काढलाय. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. आउट ऑफ द मार्क. 6 धावा. ठोकलाय. एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. काही ताकद आहे फलंदाजाची. वेगच्या कौतुक करावं लागेल. मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातो. या चेंडूवर मिळालेल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्यात. 7 धावा.
3 चेंडूंचा खेळ झालाय जिथं टार्गेट सेट केलंय 61 धावांचा पाठलाग करायचा आहे केगाव आविडा या संघाला. भूषण स्पोर्ट केगाव आविडा संघ दाखल झालाय. गोलंदाजाचा पुढील चेंडू हर्षद ठाकूर करता यावेळी फटका फासला गेलाय पण सेफ लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू अडवलाही गेला. या चेंडू मिळायला जाते फक्त एकेरी धावेनिशी. धापटावर धावा लागल्या गेल्यात 8 धावा. हर्षद ठाकूरने स्वतःचा अकाउंट सुद्धा ओपन केलंय. आजपासून रायगड प्रीमियर लीग सर्वात लोकप्रिय आणि बहुचर्चित स्पर्धा कसलखंडच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड डिश लॉंग ऑन मध्ये चेंडूला टोळावून दिला. जिथे क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑन पासून अगदी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळते. या चेंडू मिळाल्या जातात 2 धावा आणि 2 धावेनिशी. 10 पटला धावा लागल्या गेल्यात. 10 धावा बिनबाद 10 ही सुरुवात पाहायला मिळते. जोगेंद्र गोळी गोलंदाजाचा दाखल झाला ज्याचा शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. पुढील चेंडू नेक्स्ट डिलिव्हरी लेग स्टिचच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. दॅट इज अ वाईड बॉल. स्वर येथे मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 10 पटाला धावा लागल्या गेल्यात. 11 धावा बिनबाद 11 ही सुरुवात पाहायला मिळते केगाव संघाची. केगाव आविडा संघ पण मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे या संघाला आणि चांगला खेळ त्यांचा आम्ही सुद्धा पहिल्या दिवसामध्ये पाहिला होता. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आणि तेवढीच चांगली ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते. लोअर फुल टॉसला कन्वर्ट केलं जात आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागा शर्यत लागली जाते. या शर्तीमध्ये मात्र चेंडू जिंकला जातो आणि चेंडू गेलाय सीमा पार चौकारा करता. जोपर्यंत सूर्य आणि जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत हे नाव सर्वच हिंदुस्थानी आणि संपूर्ण विश्व घेत राहील. ते नाव म्हणजे अर्थातच विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. 6 चेंडूंचा खेळ झाला आणि 6 चेंडूंचा खेळ होत असताना 61 धावांचा पाठलाग करत असताना धावा लागल्या गेल्यात. 15 धावा. 6 षटकांचे आपण सामने पाहतोय. टेनिस विश्वामध्ये रायगड किंवा ठाणे या जिल्ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या स्पर्धा होत असतात पण 6 षटकांचे सामने फक्त आज या न्यू इंग स्टार क्रिकेट क्लब जासई व किंग ग्रुप जासई यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पुढील गोलंदाज दाखल झालेत. नितेश कोळी दाखल झालाय गोलंदाजी करण्याकरता. 61चा पाठलाग करत असताना 15 धावा प्रथम आल्यात. पुढील चेंडू नेक्स्ट डिलिव्हरी हाफ ट्रॅकर होता पण काय फटका खेळला या फलंदाजांना. पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये अगदी सहजरित्या खेळून काढतो आणि चेंडूवर मिळाल्या जातील 4 धावा. प्रेमनाथ मुरवी संघ रिपोर्टिंग करायची आहे. प्रेमनाथ मुरबी संघ प्रेमनाथ मुरबी सुपर 6 मध्ये दाखल झालाय. पुढील जे 5 संघ आहेत ना या अजून स्पर्धेमध्ये खेळण्याकरता त्यांच्या हृदयाची धडकी भरवणारा संघ म्हणजे प्रेमनाथ मुरबी. सर्व गणित बदलून जातं दीपकजी. जेव्हा मुरबी संघ सुपर 3 मध्ये जसा क्वालिफाय होईल ना संपूर्ण गणित बदलत जाईल. यावेळचा फटका हर्षद ठाकूर मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण फार चांगलं आहे. चेंडूवर मिळाल्या जातात फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 10 पटा धावा लागल्या गेल्या 20 धावा. 61 धावांचा पाठलाग करत असताना 10 पटलावर धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 20 धावा. बिनबाद 20 हे फार महत्वाचं आहे. अजून 9 गडी आपले राखीव आहेत. ही जमेची बाजू आहे केगाव आविडा संघाची. पुढील चेंडू प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. शॉर्ट लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षण थोडा गडबडलाय. चाचपडत बसला चेंडूवर मात्र मिळाले जाते एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 21 धावा. इंडिया क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. कौतुक तर करावं लागेल सय्यद पाटीलचं
4 दिवस सलग आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सय्यद पाटील पाहायला मिळतात. प्रवीण घरत असतील, सचिन ठाकूर असेल, संदीप पाटील असतील, संदीप घरत असतील, अशी आपण पंचाच पाहतोय. पुढील चेंडू नेक्स्ट डिलिव्हरी लोवर फुलटॉस होता, हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सपाट्याने क्षेत्ररक्षक गेला होता चेंडू मागा, मात्र हा चेंडू पकडता आला नाही आहे, जज करता आला नाही आहे. तर या चेंडूवर मिळाले जाते फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 22 धावा 10 पटाला लागल्या गेल्यात. धावा 10 पटाला लागल्या गेल्यात. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रफुल्ल ठाकूर याच्या तालमीमध्ये घडलेले बरेच सारे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात. उरण तालुक्यातील एक मी म्हणेन दिग्गज खेळाडू रथी महारथीमधील प्रफुल्ल ठाकूरचं नाव घेतलं जातं. या वेळचा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली तर शर्यत, या शर्यतीमध्ये आता क्षेत्ररक्षक जिंकला गेलाय. पाहता पाहता त्या अवधीमध्ये या चेंडू मिळत जातात 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते केगाव संघाच्या माध्यमातून. केगाव आवेडा संघ दाखल झालाय. जिथं विचार केला गोलंदाज नितीश कोळी यांनी आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक चौकार पाहायला मिळतोय. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. 10 पटला धावा लागल्या गेल्यात. 25 धावा 25 रन्स. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. दुसरं षटक चालू आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय रायडू म्हात्रे अर्थातच प्रीतम म्हात्रे सुद्धा फार मेहनत घेतात. कौस्तुभ म्हात्रेने घेतलेली मेहनत विसरून चालणार नाहीये. यावेळचा फटका फासला गेलाय. एलिव्हेशन खराब आहे. एका झेल खाली 3 क्षेत्ररक्षक धावत होते, पण मैदानामध्ये काय घडलं जातंय, हा झेल झालाय भूमीला दान. इथं कॉलिंग खराब पाहायला मिळाली कोलीवाडा संघाच्या माध्यमातून. मोहा कोलीवाडाने केलेली चुकी कुठेतरी आता पराभवाच्या छायामध्ये नेऊ शकते. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 10 पटा धावा लागल्या गेल्या 26 धावा. यस, 12 चेंडूंचा खेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय, विनंती केली जाईल. संघ बामणुगी संघाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. चांगला फटका आहे कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच बसला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे चौकारा करता. धापटा लागल्या गेल्यात. 23 चेंडू आणि 31 ची गरज आहे. चेंडू 31 ची गरज. गोलंदाज दाखल झालाय. सुयशच्या पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. फलंदाज हर्षद ठाकूरचं कौतुक करावं लागेल. अफलातून दर्जाची फलंदाजी करतोय. निवड करण्यात आले. एक ताकदवर संघ आहे. या गावातील मी म्हणेन 4 ते 5 खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतील. केगाव आवेडा यावेळचा बॅटची लिडिंग एज. यस, यष्टरक्षकांनी टिपलेला हा झेल. पहिला फलंदाज होतोय झेलबा. बत्तीस धावा 10 पटा लागल्या गेल्यात. विनंती केली जाते प्रेमनाथ मोरबी या संघाला रिपोर्टिंग करायची आहे. प्रेमनाथ मोरबी संघ रिपोर्टिंग करा, कारण उर्वरित अजूनही जर विचार केला या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. येणारे 21 चेंडू आणि 29 धावांची गरज.
कुठेतरी मी म्हणेन आता रोखले गेले गोलंदाज सुयश कोळीच्या माध्यमातून एक ताकदवर फलंदाजाला प्रतिदार असा दाखवला हर्षल ठाकूरला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रफुल्ल ठाकूर, सर्वांचा लाडका पप्पू. कित्येक वर्षे या उरण टेनिस क्रिकेटचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी गाजवून सोडलं असं प्रफुल्ल ठाकूर. बॅटची लिडिंग एज, यावेळी ज्या विकेटसाठी झालं असलं होतं तीच विकेट, बॅक टू बॅक दुसरा आदरा बसला जातोय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सुयश कोहली. शेवटची अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. यश कुणाला मिळालं जातं, जो सातत्यानं मेहनत घेत असतो त्याच खेळाडूला यश मिळालं जात आहे आणि तेच मी म्हणेन सुयश, त्याच्या नावातच यश आहे. पाहूया येणारी शेवटची 2 चेंडू बाकी आहेत सुयश कोहलीच्या माध्यमातून. इथं समीकरण बदललं जाते, येणारे 20 चेंडू आणि 29ची गरज. काल एक सामने काय झाले, मच्छिंद्र स्मृती धारावी विपक्ष वेताळ चांभारली. एका बाजूला जिथं 48 धाबा काढत असताना चांभारली संघ पराभवाच्या छायेमध्ये जाणार की काय असं वाटत असताना ज्या फलंदाजानं फलंदाजी केली, अनिकेतने केलेली फलंदाजी, आणि तिथं वेताळ चांभारी संघ जिंकला. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला त्याचं अस्तित्व टिकवता आलं नाही आहे, कारण त्याला समोर होता वाघीलवाडा संघ. काही काही सामने झाले त्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांच्या ओठांवर प्रत्येक खेळाडूंची नाव राहिलेत. न विसरण्यासारखे खेळाडू आहेत ते. यावेळचा मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळलेला फटका विपुल ठाकूर या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये ज्यानं चांगल्या दर्जाचा झेल टिपला असेल तर एकच नाव मी म्हणेन, विपुल ठाकूर. 100% एफर्ट तरी म्हणजे काय, 100% प्रयत्न तरी म्हणजे काय, हे ज्याने दाखवून दिले असं विपुल ठाकूर. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. या स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला अजून एक नाव खेळाडूचं डोळ्यासमोर येत आहे आणि प्रत्येकाच्या हृदयावर ते नाव आहे, अर्थात रायगडचा मिस्टर 360 ओमकार पाटील. 144 धावा कुठल्यात या स्पर्धेमध्ये, 142 धावा कुठल्यात, 2 अर्धशतकी खेळे, 90 धावांचा पाठलाग करत असताना 6 षटकांचे सामने होते. 4 षटकांमध्येच ओमकार पाटीलना करून दाखवला. शेवटचा चेंडू लोवर फुल टॉस होता, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण क्षेत्ररक्षक गडबडलाय. चेंडूवर मिळतील 4 धावा. बुलंद आवाज धाकटी जुईचा निशी घरात याच्याकडं. थैंक यू सो मच विपुल पाटिल and थैंक यू सो मच दीपक पाटिल सर. तो चलिए आए हुए तमाम दर्शकों को प्यार भरा नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, राम राम, वेलकम. मुकाबला तगड़ा है, बची हुई 18 गेंदे 24 रनों की जरूरत. पहली गेंद मर्तबा देखिए यहाँ पर बम्सर. क्रिकेट में हर वक्त हम कहते हैं दीपक पाटिल सर कि जिस तरह से देखिए कि सिगरेट पीने से कैंसर पैदा होता है, शराब पीने से डांसर पैदा होता है, और क्रिकेट में जिस तरह से गेंद सर के ऊपर से जाए तो बमसर कहलाती है, और उसी तरह से यहाँ पर बमसर गेंद देखने को मिली. तो चलिए फिलहाल की पहली गेंद यहाँ पर बमसर का आक्रमण और हल्ला करते हुए गेंदबाज, क्या शानदार गेंदबाजी. जोगेंद्र राइट हैंड राउंड द विकेट से यहाँ पर तगड़ा बहार, गेंद को ऊंचाई जाता, लंबाई कम, और यहाँ पर शिकार बने और एक विकेट. डीजे
बात करें तो 18 गेंदों में 24 रनों की जरूरत थी और पहली गेंद बम्सर से शुरुआत की, दूसरी गेंद पर यहाँ पर विकेट देखने को मिली। कम बैक करते हुए गेंदबाज जोगेंद्र, क्या शानदार गेंदबाजी टीम मोहा कोलीवाड़ा, और टीम मोहा कोलीवाड़ा को शुभेच्छा की बरसाव यहाँ पर देते हुए परदेश कोहली इनके तरफ से यहाँ बिल्कुल शुभकामनाएं आते हुए। और जिस तरह से बात करें इस मुकाबले के अंदर, क्या शानदार मुकाबले, कशमकश मुकाबले चलते हुए। राइट हैंड और द विकेट, यहाँ पर देखिए कवर को क्लियर करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक। सो मच डीजे मास्टर हरे रंग का सपना लेकर आया था अफजल खान इस माटी में, और भगवा झंडा घुसाया था उसके हमारे छत्रपति शिवाजी महाराज ने छाती में। छत्रपति शिवाजी महाराज की अच्छी धून बजाते हुए और दर्शकों का दिल बहलाने का काम हमारे डीजे मास्टर यहाँ पर करते हुए। तो चलिए यहाँ पर 6 आने के बाद टीम का समीकरण बदलता हुआ, कहानी में और एक नया मोड़ आता हुआ। यहाँ पर बची हुई गेंद रहेगी 15 और जीतने के लिए टीम को टोटल बनाने होंगे 18 रनों की जरूरत। जोगेंद्र की ये गेंद तरार पे की थी, बल्ला और गेंद का सही समीकरण देखने को नहीं मिला। नतीजा देखिए, गेंद रूम करती हुई यहाँ पर रवाना होती हुई कीपर के दस्तानों में। जितनी जितनी आएगी डॉट गेंदे उतना आएगा पेशर, और पेशर के साथ निकलेगी विकेट। क्या शानदार गेंदबाजी जोगिंदर के द्वारा। जी हाँ, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर छक्का और चौथी गेंद यहाँ पर डॉट मिलती हुई दुरवाली दौर से। और एक अगली वाली गेंद फेंकने के लिए तैयार। यहाँ पर देखिए कलाइयों का इस्तेमाल, डायरेक्ट हिट तो काम बनता, लेकिन यहाँ पर अंपायर का डिसीजन आना पेंडिंग रहेगा। तो सिंगल तो जरूर मिले और दूसरी की मांग यहाँ पर बिल्कुल यहाँ पर खिलाड़ियों की मांग है कि बैट्समैन जब तक दौड़ रहे थे तो बल्ला स्टंप से लगाए। तो यहाँ पर जांच पड़ताल की जाएगी, दोनों अंपायर से यहाँ पर बातचीत की जाएगी। तो चलिए इस मुकाबले के लिए हमारे अंपायर, क्वालिफाइड अंपायर संदीप पाटिल सर, मैमपम जस्सी, और दूसरी तरफ स्ट्राइक एंड पर अंपायर रहेंगे सयन पाटिल। तो 2 मिले और 2 से टीम का टोटल आगे बढ़ता हुआ। अभी बची हुई गेंद रहेगी 14 और 14 गेंदों में जीतने के लिए यहाँ पर क्षमा कीजिए 13 गेंद, और 13 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत रहेगी। हाई वोल्टेज मुकाबला चलता हुआ, कांटो भरा मुकाबला, यहाँ पर संघर्षमय मुकाबला दोनों टीमों के बीच में देखने को मिल रहा है। एक तरफ मोहा कोलीवाड़ा टीम तो दूसरी तरफ अवेडा टीम। ये देखिए और एक बढ़िया गेंद, लेकिन यहाँ पर इस गेंद को कैरी न कर पाए कीपर, और इसके साथ यहाँ पर और एक रन मिलती हुई। तो चलिए इसके बाद होने वाला मुकाबला मुरबी के अगेंस्ट रहेगी टीम साई समुद्री वागिलवाड़ा। तो यहाँ पर मुरबी टीम, इनसे गुजारिश रहेगी कि वागिलवाड़ा टीम के कैप्टन आ चुके हैं, तो आपके कैप्टन जल्द से जल्द भेजिए। तो चलिए जिस तरह से बात करते हैं क्रिकेट के अंदर चलते हैं, रूम करते हैं मैदान के अंदर। अभी बची हुई गेंदें रहेगी 12 और जीतने के लिए यहाँ पर 15 रन बनाने होंगे। 12 गेंदें हैं, जीतने के लिए 15 रन। यहाँ पर संघर्ष में मुकाबला चलता हुआ, लेकिन जिस तरह से बात करें तो अवेडा टीम से बस यही कहना चाहूंगा कि जिस तरह से एक मोमबत्ती बिना आग से नहीं जल सकती और खत्म हो सकती, उस तरह से बिना संघर्ष कोई खिलाड़ी यहाँ पर महान नहीं हो सकता। आपको महान होने के लिए यहाँ पर मेहनत करनी होगी, कड़ी मेहनत करनी होगी, क्योंकि कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, और मेहनत से मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है। यहाँ से मेहनत करोगे तो सफलता आपके कदम छुएगी, लेकिन कौन सी नसीबवान टीम होगी जो यहाँ से खुशी के आंसू लेकर जाएगी, और कौन सी यहाँ पर बदनसीब टीम होगी जो खून के आंसू बहाते हुए इस मैदान को छोड़ेगी, इस प्रतियोगिता को। क्योंकि जिस तरह से देखिए प्रतियोगिता बड़ी है और 6 ओवर का मुकाबला, हर मुकाबला देखने को मिल रहा है। यहाँ पर देखिए लोअर फुल टॉस गेंद थी, फुलर लेन की गेंद को सिर्फ दिशा दिखाई, रूम बनाए, जगह बनाया और गेंद को सीधा भेजा 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। डीजे मास्टर कहानी में और नया ट्विस्ट, 11 गेंदे और 11 गेंदों में 11 रनों की जरूरत, यानी कि हर गेंदों पर आपको 1 रन की जरूरत होगी। रन और 2 विकेट।
और एक यहाँ पर देखिए आ गया है कदमों का इस्तेमाल, स्टेप आउट, खड़े खड़े गेंद को भेजा कवर और मिड ऑफ के बीच में से सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। सो मच 5 रनों की जरूरत। क्या शानदार जिस तरह से बात करें बल्लेबाज विवेक ठाकुर, जिन्होंने पूरी तरह से जिम्मेदारी उठाई। टीम समस्या में फंस चुकी थी और टीम को समस्या से बाहर निकालने का हाल कौन तो मैदान के अंदर विवेक ठाकुर, अबेड़ा टीम का ये बल्लेबाज। और एक बड़े स्ट्रोक यहाँ पर समझदारी और सूझबूझ पर यहाँ पर स्ट्रोक को कलेक्ट किया और 2 रन महज मुकम्मल किए। 2 रनों से यहाँ पर टीम का टोटल आगे बढ़ता हुआ अब 3 रनों की यहाँ पर जरूरत होगी। 3 रनों की जरूरत होगी मात्र जीतने के लिए। लेकिन विवेक ठाकुर की प्रशंसा करना चाहूंगा, जिस तरह से वन मैन आर्मी की तरह आज मैदान के अंदर लड़े अपने टीम के लिए। जी हाँ, हेड्स ऑफ यू रहेगा विवेक ठाकुर। जिम्मेदारी उठानी चाहिए क्योंकि क्रिकेट में 11 खिलाड़ी है और 11 खिलाड़ियों का खेल अच्छा होना चाहिए। लेकिन जिस तरह से देखिए हर्षल आउट होने के बाद पूरी तरह से जिम्मेदारी उठाई और जिम्मेदारी के साथ ये मुकाबला अपने जेब में यहाँ पर डालने के लिए तैयार होते हुए विवेक ठाकुर। और 2 रनों की जरूरत रहेगी जीतने के लिए। 2 रनों की जरूरत और इसी के बीच में बढ़िया स्ट्रोक। ये देखिए बैकफुट पर गए, पंच किया और सिली पॉइंट के दिशा में 1 बाउंस सीमा रेखा के बाहर ये जीत का चौवा आता हुआ। तर नक्कीच अवेडा टीमला विनंती असेल की तुम्ही पहिला सामना इथे जिंकलात आणि नेक्स्ट सामना खेळण्यासाठी तुम्हाला इथे नक्कीच 2 वाजता तुम्हाला यावं लागेल आणि 2 वाजता तुम्हाला इथे उपस्थिती दाखवणं हे गरजेचं असेल। नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल, मुरबी विपक्ष आपण पाहू शकाल त्यांच्या अगेन्स्ट असेल साई समुद्री वाघिलवाडा। तर दोन्ही टीमच्या कप्तानला इथे मी आमंत्रित करतो टॉस बॉक्स मध्ये। तर तोवर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच